नमस्कार मित्रांनो, मी विशाल भारती आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एच मराठीमध्ये। तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। त्याचं नाव आहे पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी म्हणजे टक्केवारी। हा चॅप्टर गणितात एवढा इम्पॉर्टंट, याचं महत्त्व खूप कमी आहे हे आता आपण समजून घेणार आहोत। कारण की ह्या एका चॅप्टरवर आणखीन किती भरपूर चॅप्टर डिपेंड आहेत ते समजून घेऊ आपण। बघा, शेकडेवारी हा जो चॅप्टर आहे ह्या शेकडेवारीवरच डिपेंड आहे। शेकडेवारीवर डिपेंड आहे, पण ह्या शेकडेवारीवरच नफा आणि तोटा पण डिपेंड आहे। म्हणजे शेकडेवारी जर तुम्हाला समजली तर तुम्ही नफा आणि तोटा सहज समजून घ्या। तसेच सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे पण शेकडेवारीवर डिपेंड आहे। जर तुम्हाला शेकडेवारी चांगल्या प्रकारे समजली तर तुम्ही सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सहजपणे काढू शकाल। त्याचप्रमाणे ज्यावेळेस मिश्रणाचे उदाहरणं येतात, मिश्रणाचे एक ज्यावेळेस आपण चॅप्टर शिकू तो पण याच्यावर डिपेंड आहे। त्याच्यानंतर गुणोत्तर व प्रमाण हा जो चॅप्टर आहे हा पण शेकडेवारीवरच डिपेंड आहे। म्हणजेच 5-6 चॅप्टर हे एका चॅप्टरवर डिपेंड आहेत, म्हणून याचं महत्त्व खूप आहे गणितात। आणि ज्यावेळेस आपण कॉम्पिटेटिव्ह देतो तर पर्सेंटेज ज्याचं चांगलं असेल त्याला सगळे उदाहरण एकदम सहज समजते। त्याच्यामुळे याच्यावर जास्त लक्ष देणे महत्त्वाचे आहे, कारण की हा एक चॅप्टर ह्या 5-6 चॅप्टरना घेऊन चालत आहे। तर हे झालं याच्याबद्दलचं थोडंसं माहिती की याच्यावर काय काय डिपेंड आहे, ठीक आहे, आणि काऊन हा एवढा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। आता आपण शेकडेवारीबद्दल जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शेकडेवारी किंवा टक्केवारी, टक्का म्हणजे काय? टक्का म्हणजे 100, सेंट म्हणजे असते 100 आणि पर म्हणजे पैकी म्हणजे 100 पैकी किती। प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आपण कोणत्या तरी एखाद्या गोष्टीची जर कंपॅरिझन आपल्याला दुसऱ्यासोबत करायची असेल तर एखाद्या गोष्टीला पकडून चालतो आपण। तशाच प्रकारे टक्केवारीमध्ये किंवा शेकडेवारीमध्ये आपण 100ला घेऊन चालतो। म्हणजे ही गोष्ट याच्यापैकी एवढी आहे तर ती 100 पैकी किती, हा जो चिन्ह देतो आपण टक्केवारीचा, याचाच अर्थ काय होतो? भागीला 100। म्हणजे एखादी गोष्ट 100 पैकी किती आहे, ज्यावेळेस आपल्याला ही काढायची असते त्यावेळेस असते ती त्या गोष्टीची टक्केवारी किंवा पर्सेंटेज, ठीक आहे। तर प्रत्येक गोष्ट म्हणजे हा चिन्हाचा अर्थ काय होते? भागीला 100। म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण 100 पैकी किती आहे हे पडताळून बघतो, ठीक आहे। आता प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस 100 पैकी पडताळून बघतो याचा अर्थ काय झाला की ही जे 100% आहेत हे परिपूर्ण आहेत, म्हणजे ही 1 आहे, बरोबर आहे। हे परिपूर्ण आहेत म्हणजे हे 1 आहेत। आता गोष्ट कशी असते मित्रांनो, समजून घ्यायचं की पर्सेंटेजमध्ये ज्यावेळेस जातो ना आपण त्यावेळेस साधे पर्सेंटेज आले तर कोणाला काही फरक पडत नाही, ठीक आहे। म्हणजे जसे 100, 200, 50, 30, 40, 45 इथं कोणालाच काहीच फरक पडत नाही। फरक कुठं पडते? ज्यावेळेस तेच पर्सेंटेज आले पॉईंटमध्ये त्यावेळेस त्यांचा फरक पडते, किंवा पूर्णांकात आले तर त्यावेळेस फरक पडते। तर साधे असले तर कोणाला काही फरक नाही पडणार आहे, पण जे अपूर्णांकात आले त्यांना कसं कन्वर्ट करायचं आपण अपूर्णांकात आणि त्यांचं कसं सहज पर्सेंटेज काढायचं हे आपण शिकणार आहोत। पण त्या अगोदर पर्सेंटेज कसं काढायचं ते समजून घेऊ आपण। की एखादी संख्या जी असते, जसं एक संख्या घेऊन चालली मी 2000, ठीक आहे, ही परिपूर्ण संख्या ही स्वतःमध्ये 100% आहे, ही पूर्ण 100% संख्या आहे, ठीक आहे। आता जर ह्या संख्येचा मला जर 10% काढायचे असतील तर मी काय करणार? ह्या संख्येचे एकक स्थान सोडून एक पॉईंट देऊन देणार, म्हणजे उरलेली जी संख्या राहील ती राहील ह्या संख्येचा 10%। जर मला ह्या संख्येचा 1% काढायचा आहे तर काय करणार? मी शेवटचा एकक आणि दशक स्थान सोडणार आणि मग देणार पॉईंट, म्हणजेच मिळालेली संख्या ही जी राहील माझी, ही राहील माझ्या त्या संख्येचा 1%। आता गोष्ट अशी असते की ज्यावेळेस आता सपोज मी 2000 पकडले आणि या संख्येचं मला विचारलं आहे तुम्ही 20%, तर आता काय करणार? मला माहीत आहे की एकक स्थानचा अंक सोडला म्हणजे उरलेली संख्या या संख्येचा 10% आहे, बरोबर आहे। आणि 20% म्हणजे काय असते? 20% म्हणजे काय असते? 10 गुणिला 2, म्हणजेच 10% तर मिळाले आहेत आणि ह्या 10%ला जर मी 2नी गुणत आहे तर मला त्या संख्येचे 20% मिळतील। म्हणजे हे झाले 10% म्हणजे 200 आणि 200 गुणिला 2 म्हणजे 400, हे झाले याचे 20%। 30% म्हटलं असतं तर 3नी गुणलं असतं। आता प्रॉब्लेम आहे, जर मधातली संख्या आली तर काय करायचं? बघा, आता हे जसे 200 आहेत, आता हे झाले ह्या संख्येचे 10%, आपल्याला त्यांनी विचारलं आहे 25%, तर काय करायचं? बघा, हे तर झाले 10%,
25% म्हणजे कसे, 25%ला कसं मोडू शकतो आपण, 20% अधिक 5%, बरोबर. आता हे झाले 10%, याचे 20% होतील 400, हे झाले 400 अधिक, आता हे झालं त्याचे 10%, 10% म्हणजे 200, तर 5% म्हणजे किती होतील 100, तर 100 मी इथे ॲड केले म्हणजे हे झाले 500, ह्या म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत याची किती 25%. जसं आणखीन एक संख्या घेत आहे मी 225, ठीक आहे. आता या संख्येचा आपल्याला 10% काढायचं आहे, तर मी काय म्हटलं एकक स्थानची अंक सोडून द्या आणि नंतर एक पॉईंट द्या, म्हणजे हे झाले ह्या संख्येचे 10%, म्हणजे किती झालं 22.5, ह्या संख्येचे 10%. जर आपल्याला 20% विचारलं असतं तर काय केलं असतं, 22.5ची आपण दुप्पट केली असती, म्हणजे 22चे दुप्पट 44 आणि 5.5चे दुप्पट 1 म्हणजे 44 आणि 1 45, हे झाले असते याचे 20%. ठीक आहे, म्हणजे आता काढत बसण्याची काही गरज नाही. ज्यावेळेस आपल्याला विचारलं की ह्या संख्येचे 20% किती आहेत, तर त्या संख्येला गुणीला 20/100 असं करण्याची काही जरूरत नाही आहे. काय करायचे, ती संख्या आहे त्याच्या एक संख्येनंतर म्हणजे एकक स्थानचा अंक सोडला आणि पॉईंट दिलं की त्याला तू त्या संख्येच्या 10%, त्याची दुप्पट पाहिजे असेल तर त्याला 2 गुणा, तिप्पट पाहिजे असेल 3 गुणा, चौपट पाहिजे असेल 4 गुणा. हे झाले चांगलेवाले पर्सेंटेज. कोणते, 20, 30 म्हणजे 30%, 40%, 50%, 45, त्याच्यानंतर 25%, हे सर्व झाले चांगले. प्रॉब्लेम कुठे देतात, ज्यावेळेस पर्सेंटेज अपूर्णांकात येतात, म्हणजे जसं 37.1/2% किंवा 14.2/7%, हे असे पर्सेंट आले की होऊन जाते मग डोकेदुखी. तर या पर्सेंटेजना मग कसं सॉल्व करायचं ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, कोणतीही संख्या ती स्वतःमध्ये परिपूर्ण असते आणि ती स्वतःची 100% असते. म्हणजेच 100% म्हणजेच काय लिहू शकतो आपण 1, ठीक आहे. तर 50% बरोबर किती होतील 1/2. 100च्या अर्धे म्हणजे 1/2. 25% केलं म्हणजे काय होईल 1/4, म्हणजे या 1/2च्या पण अर्धे म्हणजे पुन्हा गुणीला 1/2 म्हणजे 1/4. 25 म्हणजे 12.5%, म्हणजे हे झाले 25%चे पण अर्धे, तर हे किती होतील 1/8. ठीक आहे. तर बघा, डायरेक्ट जे पर्सेंटेज आहेत आपण त्यांना अपूर्णांकात कन्वर्ट करू शकतो आणि हे सोपी जातील तुम्हाला. ठीक आहे, सुरुवातीला थोडंसं त्रास होईल, पण तुम्ही याची सवय लावून घेतली तर हे अगदी सोपी करून टाकतील तुमच्या प्रत्येक उदाहरणाला. तसंच बघा, आता ज्यावेळेस पॉईंट नंतर 5 येतात, काय म्हणत आहे मी, ज्यावेळेस पॉईंट नंतर 5 येतात म्हणजे जसं 12.5, तर त्यावेळेस काय करायचं, अपूर्णांकात लिहायचं 8. ठीक आहे, म्हणजे छेदामध्ये लिहायचं 8, पॉईंटच्या नंतर 5 असेल तर. आणि त्याच्या अगोदरची जी संख्या आहे ते 12च्या किती पट आहे ते बघायचं. म्हणजे 12 एकम 12 म्हणून वर लिहिलं 1. जर इथं असतं 37.5%, तर आपण काय लिहिलं असतं बघा, पॉईंट नंतर 5 आहेत म्हणून अपॉनमध्ये 8 आणि 12×3=36 होतात म्हणून वर 3, म्हणजे याच्या फ्रॅक्शन कसं तुटलं असतं 3/8. तसंच 62.5 याला कसं लिहिलं असतं आपण बघा, पॉईंट नंतर किती आहेत 5 म्हणून छेदात लिहिलं 8 आणि 12×5=60, बरोबर. 12×5=60 म्हणून वर लिहिलं असतं आपण 5, म्हणजे याचं भाग कसं तुटलं असतं 5/8. ठीक आहे. तसंच एक संख्या आहे 87.5. ठीक आहे, 87.5% जर म्हटलं तुम्हाला तर काय होईल बघा, पॉईंट नंतर आले 5 म्हणजे अपॉनमध्ये लिहिले आपण 8 आणि 12×7 = 84 होतात म्हणून वर लिहिले 7, म्हणजे 87.5% हे ज्यावेळेस आपण अपूर्णांकात लिहित होते ते किती होऊन जाते 7/8. त्यानंतर बघा, जर 14.28 असेल, 14.28% किंवा याला लिहू शकतो आपण 14.2/7% असेल, तर याला आपण अपूर्णांकात कसं कन्वर्ट करू शकतो बघा, छेदात 7 आहेत म्हणून लिहून टाका 7, लिहिलं. त्यानंतर बघा, पॉईंटच्या अलीकडची संख्या किंवा ह्या साईडची संख्या दोन्हीपैकी कोणत्याही एका संख्येला 7ने भाग जात असेल तर काय करायचं, आपण छेदात तर 7 दिलेच आहोत, त्यानंतर बघायचं पॉईंटच्या अगोदरची ह्या साईडची संख्या ते 14च्या किती पटीत आहे. हे 14च्या 1 पटीत आहे, 14 एकम 14, तर याच्या वर लिहिला अंशामध्ये 1, म्हणजे याचा अपूर्णांक काय बनेल 1/7. तसंच 42.86%, किती 42.86 म्हणजे त्याला 42.6/7% पण लिहू शकतो आपण. तर बघा, अपूर्णांकात म्हणजे छेदात किती आहेत 7 आहेत, तर छेदात लिहिलं मी 7 आणि बघा त्या अगोदरची संख्या 14च्या किती पटीत आहे ते बघा,
14 1 14, 14 2 28, 14 3 42, तर वर लिहा 3. म्हणजे याला आपण कन्वर्ट क्लिक करून काय लिहिलं 3/7. तर याच्याने आता गुणाकार करू तो सोपी जाईल, बरोबर. हा डोकेदुखी होईल. पुढील संख्या घेते मी 41.42. आता बघा इथं 7चा भाग तुटत नाही, पण ह्या संख्येला 7चा भाग तुटत आहे. याला आपण कसं लिहू शकतो 71.3/7%. आता याला फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे, म्हणजे अपूर्णांकात लिहायचं आहे. तर कसं लिहायचं बघा, या दोनपैकी ह्या संख्येला आता 42ला 7चा भाग पूर्ण तुटत आहे, सायन्स आता 42, तर छेदात गेलेत 7. आणि 71, आता बघा 71 14च्या किती पटीत आहे ते बघू. 14 56, 14 5 70. बघा 14 5 70, 70पेक्षा म्हणजे 70 याच्यापेक्षा लहान आहे, म्हणून इथं लिहिलं 5. कारण की 14 5 70 होतात, 14 सकम 84, 84 होईल याच्यापेक्षा मोठी, म्हणजे 14 5 70 आपण घेतली. म्हणजे याचा फ्रॅक्शन काय बनला, याचा अपूर्णांक बनला 5/7. तर ह्या संख्या आपण आता अपूर्णांकाच्या रूपात लिहिणार आहोत, तर ते आपल्याला गणित सोपी करून देणार आहेत. ठीक आहे. याच्यानंतर आणखीन समजून घेऊ काय आणखीन संख्या आपण, जसं 11.11. ठीक आहे, 11.11 असं जर आलं तर याला कसं लिहायचं बघा. दोन्ही साईडला सारख्या संख्या आहेत आणि त्या 11च्या पटीत आहेत. दोन्ही साईडला सारख्या संख्या आहेत आणि त्या 11च्या पटीत आहेत. अशा वेळेस काय करायचं, छेदात लिहायचं 9 आणि पॉईंटच्या अगोदरची संख्या ही 11च्या किती पटीत आहे ते बघा. तर 11 1 11, तर इथं लिहिलं आपण 1, म्हणजे याचं फ्रॅक्शन किती बनेल 1/9. तसंच 22 जर 22 तुम्ही लिहिलं 22.22%, तर हा किती होईल, छेदात येईल 9 आणि 11 2 22, तर इथं 2 लिहिलं म्हणजे 2/9. 33 जर 33% लिहत आहे मी, तर हा किती होऊन जाईल बघा, छेदामध्ये किती येईल 9 आणि 11 3 33, आणि इथं पुन्हा भाग तुटत आहे 3 1 3, 3 3 9, ते 1/3. म्हणूनच आपण 33.33ला डायरेक्ट 1/3 लिहितो. आता संख्या घेत आहे मी 9.09%. आता बघा दोन्ही साईडच्या संख्या सारख्या आहेत आणि दोघांनाही 9चा भाग तुटत आहे. अशा वेळेस काय करायचं, छेदात लिहायचं 11 आणि पॉईंटच्या अगोदरची संख्या ही 9च्या किती पटीत आहे ते बघायचं. तर 9 1 9, तर इथं लिहिलं 1, म्हणजे याचा फ्रॅक्शन काय बनेल, याचा अपूर्णांक बनेल 1/11. जर इथं लिहिलं मी 18.18, तर बघा दोन्ही साईडला 9चा भाग तुटत आहे, छेदात गेले 11 आणि 9 2 18, तर हा बनेल 2/11. जर 27 लिहत आहे मी, तर हा किती बनेल, छेदात जाईल 11 आणि 9 3 27, म्हणजे 3/11. म्हणजे हे उदाहरणं तुमचे सोपे करून देतील, जे पर्सेंटेजचे उदाहरण आहेत. ठीक आहे. हे कसे पॉईंटमध्ये आले तर डोकेदुखी होतात, पण यांना जर आपण फ्रॅक्शनमध्ये म्हणजेच अपूर्णांकात कन्वर्ट केलं तर हे त्या उदाहरणाला सोपी करतात. त्यानंतर आहे 16.23%. बरोबर आहे. ते याला आपण लिहू शकतो 1/6%. ठीक आहे. त्यानंतर 8.13%, याला लिहू शकतो आपण 1/12%. ठीक आहे. त्यानंतर 6.23%, याला कसं लिहू शकतो आपण 1/15. ठीक आहे. तर हे जे आता आपण पर्सेंटेज जे पूर्णांक अपूर्णांकातले होते किंवा जे पॉईंटमधले होते त्याला डायरेक्ट अपूर्णांकात कसं लिहायचं ते आपण शिकलो आहोत. आणि हे तुम्ही एकदम पाठ करून घ्या किंवा याची जे पद्धत मी समजवली आहे, ट्रिक कसं करायचं ते लक्षात करून घ्या. म्हणजे हे असे उदाहरण आले तर तुम्हाला टेन्शन होणार नाही. ठीक आहे. म्हणजे होते कसं की प्रश्न असे विचारते की एखाद्याची जे मासिक वेतन होता तो 12.5%ने वाढला. ठीक आहे. 12.5%ने वाढला. आता आपण डोकं खाजवत राहू की यार 12.5% वाढला, म्हणजे पहिले 100 होता, त्याच्यात 12.5 आणखीन ॲड केले, म्हणजे हे झालेत 112.5. मग याला आणखीन पॉईंट बॅलन्स करू, किती त्रास होईल, ह्या गोष्टीत किती त्रास होणार आहे. पण याचाच अर्थ जर आपण समजून गेला की 12.5% म्हणजे काय होते 1/8 होते. म्हणजेच याचा अर्थ त्याचा पगार अगोदर 8 होता, तो आता 1ने वाढला, म्हणजेच आता त्याचा पगार 9 झाला. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला तो उदाहरण किती सोपी करून देतात हे बघा. म्हणून तुम्हाला हे सांगितलं आहे मी अगोदर, पर्सेंटेज सुरू करायच्या अगोदर, की ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील, तेव्हाच हे समोरची उदाहरणं सोपी जातील. सोपी उदाहरण तर कोणीही करून घेणार आहे. जे साधे आहेत 20%, 30%, 40%, 50% सगळेच काढून घेतील. पण असे उदाहरणं आले तर लोक फसतात आणि आपल्याला तिथं फसायचं नाही आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की याला अपूर्णांकात कन्वर्ट करायचं, ते अगदी सोपं करून देतात उदाहरणं आपल्याला. तर बघा एखादी गोष्ट जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायची असेल आपल्याला,
एखादी जर गोष्ट पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायची असेल तर त्याला आपण 100ने गुणतो. ठीक आहे, म्हणजे एखादी संख्या दिली आहे, जसं विचारलं आहे तुम्हाला 3/5, याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करा. तर आपण काय करणार, याला 100ने गुणणार, म्हणजेच हे झाले 20 आणि 20 गुणिला 3 म्हणजे हे झाले 60%. ठीक आहे, किंवा असं विचारलं 1.3/4, तर याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण काय करणार, हे झाले 4 1 4 आणि 3 7 7/4, म्हणून 100 पैकी किती गुणिला 100, ते झाले 25 100 आणि 25 गुणिला 7 म्हणजे किती होतील 175%. तर आपण जे संख्या दिली आहेत त्याला पर्सेंटेजमध्ये जर कन्वर्ट करायचं आहे तर त्याला कशाने गुणतो आपण, 100ने गुणून त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, आणि जर एखादी संख्या पर्सेंटेजमध्ये दिली आहे तर आपण त्याला पूर्णांकात कन्वर्ट करून टाकतो. म्हणजे कसं, जसं दिलं आहे 16%, तर पर्सेंट म्हणजे काय, भागीला 100, म्हणजे 16/100 म्हणजेच किती होईल 4 × 16 25 × 100. ठीक आहे, म्हणजे 4/25 हा झाला त्याचा आन्सर. तर अशा प्रकारे आपण त्याला पॉईंटमध्ये कन्वर्ट करू शकतो, याला पॉईंटमध्ये पण नेऊ शकतो आपण त्याला. ठीक आहे, जसं घेतलं 40%, 40% म्हणजे किती होतील 40/100, म्हणजे 0ला 0 कॅन्सल, 2 2 4 पे 5 10, म्हणजे हे किती झाले 2/5 म्हणजेच 0.4. तर अशा प्रकारे तुम्ही याला पूर्णांकात पण कन्वर्ट करू शकता आणि त्याला पॉईंटमध्ये पण कन्वर्ट करू शकता. पर्सेंटेज विचारलं तर गुणीला 100 करायचं आणि पर्सेंटेज दिलं असेल तर त्याला काय करायचं, भागीला 100 करून त्याला भाग तोडायचं. तर आता आपण डायरेक्ट उदाहरणाकडे वळू. तर पहिला उदाहरण आहे 72च्या किती टक्के 9 आहेत. ठीक आहे, 72च्या किती टक्के 9 आहेत याचा अर्थ समजून घ्या की 72 ही परिपूर्ण असेल स्वतःमध्ये, म्हणजे 72 हे स्वतःमध्ये 100% आहे. म्हणजे आपण काय म्हणू, 72 ही स्वतःमध्ये 100% आहे, म्हणजे 72 बरोबर 100%. तर 9 बरोबर किती टक्के, तर 9 बरोबर काय किती टक्के, तर बघा इथं 9 1 9 9 8 72 आणि इथं भाग तोडत आहे 12.5%चा. ठीक आहे, 12.5 8 100 होतात. ठीक आहे, किंवा असंही नाही समजलं तर इथं 2चा भाग तुटलं तरी इथं 25 × 100 4 2 8 आणि पुन्हा 25 भागीला जर 2 केलं तर आपल्याला 12.5 मिळेल. म्हणजे 9 हे 72 जे आहेत त्याची किती आहेत 12.5% आहेत. किंवा जर तुम्ही पद्धतीने जात असाल पर्सेंटेजच्या, त्या पद्धतीने जर सोडवू आपलं, म्हणजे त्या पद्धतीने जर आपण त्याला सोडवलं तर कसं येईल बघा. तर 72चे म्हणजे गुणाकार, किती टक्के आपल्याला माहीत नाहीत, आपण त्याला सध्या x पकडू. x% मी पकडलं आहे, किती होतात 9 होतात. ठीक आहे, तर 72 गुणिला x/100 बरोबर किती होतात 9. तर आपल्याला हा xची किंमत काढायची आहे, म्हणून x बरोबर किती होईल 9 गुणिला 100/72 बरोबर. 9 1 9 9 8 72 4 2 8 25 × 100 म्हणजेच 25/2 म्हणजे किती आहे 12.5%. तर तुम्ही असंही पद्धतीने काढू शकता किंवा ही एकदम शॉर्टकट ट्रिक आहे, अशा पद्धतीचा वापर करू शकता. पुढील प्रश्न आहे 3.6च्या किती टक्के 9 ग्राम आहे. आता 3.6 kg, आता 1 kg 1 किलोग्राम म्हणजे होतात 1000 ग्राम, म्हणजे 3.6 kg म्हणजे 3600 ग्राम होतील. आणि हे स्वतःमध्ये 100% आहेत, म्हणजे 3600 बरोबर हे झाले 100%. तर 9 ग्राम बरोबर किती टक्के एवढंच तर काढायचं आपल्याला. तर बघा 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल झालेत, 9 1 9 9 4 36 म्हणजेच एक्सची किंमत किती होईल 1/4 म्हणजेच 0.25%. किती 0.25%. पुढील प्रश्न आहे 3ला 8 बरोबर किती टक्के. काय म्हटलं आहे 3ला 8 बरोबर किती टक्के. आता 3ला 8 म्हणजेच किती झालं 3/8 बरोबर. आता तुम्हाला डायरेक्ट सांगितलं होतं मी की 3/8 कशाचा फ्रॅक्शन आहे, कशाचा अपूर्णांक आहेत 37.5चा पूर्णांक आहेत, म्हणजे याला लिहू शकतो आपण 37.1/2%. म्हणजेच बघा तुम्हाला जर हे फ्रॅक्शन माहीत आहे तर हे उदाहरणं किती सोपी होऊन चालले ते बघा, तुम्ही स्वतःच बघू शकता. ठीक आहे, म्हणूनच मी तुम्हाला सुरुवात कशाने केली की याचे जे अपूर्णांक म्हणजे जे असे अपूर्णांक आहेत जे अवघड चालले आपल्याला, जे पूर्णांक त्यांच्या अपूर्णांकात कसं रूपांतरित करायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे 873 रुपयाचे 16.23% बरोबर किती.
कशाचे? 873 रुपये. 873 रुपयाचे किती टक्के काढायचे आहेत आपल्याला? 16.203% काढायचे आहेत. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, हा 16.203% म्हणजेच किती झाले? हे झालेत 1/6. मगाशीच आपण बघितलं होतं. ठीक आहे. 16.203% म्हणजे 1/6, 6.203% म्हणजे 1/15. याच्यात कन्फ्यूज नको हो. ठीक आहे. 16.203% म्हणजे होतात 1/6. तर याच्या ठिकाणी मी डायरेक्ट याचा अपूर्णांक लिहित आहे, म्हणजेच 873 गुणिला 1/6. ठीक आहे. आता डायरेक्ट भाग तोडू आपण इथं. तर बघा, इथेही 3चा भाग तुटत आहे, इथेही 3चा भाग तुटत आहे. 3 दुने 6 झालेत. त्यानंतर 3 दुने 6 झालेत. उरलेत किती? 2. त्यानंतर 3 9 27 होतात आणि 3 1 3 होतात. म्हणजेच 291 भागिला 2 म्हणजेच हे किती झालेत बघा? 2 1 2, 4 दुने 8, उरला 1, 2 पंचे 10, उरला 1, त्याच्यानंतर 2 पंचे 10 म्हणजेच किती होईल? 145.5 रुपये. तर ह्या फ्रॅक्शनमुळे किती सोपी झाला उदाहरण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. म्हणूनच सुरुवातीला मी ह्या गोष्टीवर भर दिलं, कारण की त्याच्यामुळे उदाहरणं खूप सोपी होत जातात. पुढील प्रश्न आहे, जर एक्सच्या 40%चे 40% 40 असेल तर एक्स बरोबर किती? ठीक आहे. एक्सच्या 40%, एक्सचे 40% बरोबर किती होतील? 2/5. ठीक आहे. 20 दुने 40, 20 पंचे 100. त्यानंतर पुन्हा त्याचे 40% म्हणजे पुन्हा 2/5. हे किती आहेत? 40 आहेत. ठीक आहे. हे 40 आहेत. तर एक्स बरोबर किती? तर 4 10 40 आणि हे झालेत 5 5 25, 25 गुणिला 10 म्हणजे किती झाले? 250. म्हणजे एक्सची किंमत किती होईल? तर ते होईल 250. पुढील प्रश्न आहे, 25%च्या 25% बरोबर किती? इथं कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. 25%चे 25% विचारले आहेत, ना की 25चे 25%. ठीक आहे. आपल्याला 25%चे 25% विचारले आहेत. म्हणजेच किती होईल? 25/100 गुणिला 25/100. कारण की 25% म्हणजे 25/100. पुन्हा 25% तर 25/100 बरोबर किती? तर 25 गुणिला 25 म्हणजे 25चा वर्ग 625 आणि भागीला किती? 1/4 शून्य म्हणजे 10,000. तर आता बघा, 625 भागीला 1 म्हणजे 625 आणि बघा त्याच्यावर किती शून्य आहेत? एकावर 1 2 3 4 म्हणजे 4 संख्येनंतर पॉईंट येईल. म्हणजे 1 2 3 आणि चौथी संख्या नाही म्हणून इथं देत आहे 0. त्याच्यानंतर पॉईंट, इकडे संख्या नाही म्हणून इकडे पण 0. म्हणजे आन्सर किती होईल? 0.0625. पुढील प्रश्न आहे, 24च्या x% 64 असेल तर एक्सची किंमत किती? ठीक आहे. 24च्या x%, 24च्या किती म्हणत आहे? x%. एक्स म्हणजे x भागीला 100% म्हटलं म्हणून बरोबर किती आहे? 64 आहे. तर बघा, 8 3 24 आणि 8 8 64 होतात बरोबर. त्यानंतर बघा, एक्स बरोबर किती होईल? 8 गुणिला 100 भागीला 3. ठीक आहे. म्हणजेच किती होईल? 800 भागीला 3. जर तुम्ही इथं भाग तोडतात तर किती होईल? 3 दुने 6, उरलेत किती? 2, sin 3 18, उरलेत 2, sin 3 18, त्याच्यानंतर उरलेत 2, पुन्हा 6 6 म्हणजे 266.66%. किंवा यालाच आपण कसं लिहू शकतो? 266 पूर्णांक उरलेत किती? 2, 2/3%. पुढील प्रश्न आहे, 3% 5%च्या किती टक्के आहेत? प्रश्न बरोबर वाचा. 3% 5%च्या किती टक्के आहेत? तर जे 5%च्या x% आपण x% म्हणजे x भागीला 100 बरोबर 3% पकडू. ठीक आहे. म्हणजे हा किती होईल? 5/100 गुणिला x भागीला 100 बरोबर 3% म्हणजे 3/100. ठीक आहे. तर 100ला 100 इथं कॅन्सल झालेत बरोबर. म्हणजे x बरोबर किती होईल? 3 गुणिला 100 भागीला 5. ठीक आहे. तर इथं 5 1 5 आणि 20 पंचे 100 म्हणजेच x बरोबर किती होईल? 60%. पुढील प्रश्न आहे, एका संख्येच्या 31% जर 46.5 असेल तर ती संख्या कोणती? ठीक आहे. एक संख्या आपल्याला माहीत नाही, पकडू आपण x, त्याच्या किती म्हणत आहे? 31%. 31 म्हणजे टक्के म्हणजे 31/100 आणि हे किती आहे? 46.5 आहे. तर ती संख्या कोणती म्हणजे x आपल्याला शोधून काढायची आहे. तर बघा, 31 1 31 त्याच्यानंतर पॉईंट आहे म्हणून पॉईंट. आता
46 म्हणून 31 गेले, उरलेत किती 15, वरचे 5 म्हणजे 155. त्यानंतर किती होईल 31 पंचे होतात 155, म्हणजेच x बरोबर 1.5 गुणिला 100, म्हणजेच xची किंमत किती येईल 150. म्हणजे ती संख्या कोणती होईल 150 होईल. पुढील प्रश्न आहे 2/7चे किती टक्के 1/35 आहेत. ठीक आहे, 2/7च्या किती टक्के माहीत नाही आपल्याला, म्हणजे x टक्के पकडू, म्हणजे x/100 बरोबर 1/35 आहेत. ओके, तर बघा इथं 7 1 7, 7 5 35, त्यानंतर 5 1 5, 20 5 100, त्याच्यानंतर 2 1 2, 2 10 20, म्हणजे x बरोबर किती येईल 10%. म्हणजेच 2/7च्या 10% किती आहेत 1/35 आहेत. पुढील प्रश्न आहे एक संख्या स्वतःच्या 20%पेक्षा 40ने अधिक आहे, तर ती संख्या कोणती. ठीक आहे, सपोज ती संख्या आहे 100 आणि हिचे स्वतःचे 20% म्हणजे 20, म्हणजेच ह्या स्वतःच्या 20%पेक्षा ते 40ने अधिक आहे. म्हणजेच काय झालं, ह्या दोघांमधला डिफरन्स तो 40 आहे असा झालं. म्हणजे 100% आणि 20% जर घेतला आपण तर यांच्यातला डिफरन्स 40 असेल, पण यांच्यातला पर्सेंटेजचा डिफरन्स किती आहे 80 आहे. म्हणजेच हे 80% बरोबर 40, तर 100% बरोबर किती, म्हणजेच 80% बरोबर 40, तर 100% बरोबर किती. म्हणजेच बघा कितीचा भाग तुटेल इथं, 40 1 40, 40 2 80, आणि त्याच्यानंतर 2 1 2, 2 5 10, आणि त्याच्यावर एक 0, म्हणजे एक्सची किंमत किती आली 50. तर ती संख्या कोणती आहे, तर ती संख्या आहे 50. ती संख्या जर आपण एक्स पकडली तर काय होईल, एक्स हे कोणाचा बरोबर आहे, स्वतःच्या 20%च्या 20% म्हणजे 1/5 पेक्षा 40ने अधिक आहे म्हटलं. ठीक आहे, म्हणजे एक्स मायनस हा इकडे येऊन एक्स मायनस 5 बरोबर 40 होईल. तर इथं तिरका गुणाकार केलं तर किती येईल बघा, 5 1 5, 5तून 1 गेला, उरले 4x/5 बरोबर 40. म्हणजेच एक्स बरोबर किती येईल बघा, 4 1 4, 4 10 40, आणि 5 गुणिला 10 म्हणजे 50. तर असंही तुम्ही आन्सर काढू शकता 50. पुढील प्रश्न आहे एका संख्येत त्याच संख्येचे 37.1/2% वाढवल्यास 33 प्राप्त होतात, तर ती संख्या कोणती. आता बघा 37.1/2% म्हणजेच किती, हे होतील 3/8 बरोबर आहे. म्हणजे ती संख्या 8 आणि त्याच्यामध्ये आपण 3 वाढत आहोत, तर हे संख्या होईल किती, हे होईल 11. आणि हे 11 कशाचं बरोबर आहे, 33च्या बरोबर आहे, जी नवीन संख्या मिळते आपल्याला. तर ओरिजिनल संख्या किती आहे 8, तर हे 8 कोणाचं बरोबर, तर 11 3 33, म्हणजे 8 3 24, तर ते मूळची संख्या किती आहे 24 आहे. पुढील प्रश्न आहे एका संख्येच्या 37.1/2% 900 असेल, तर त्याच संख्येच्या 62.1/2% म्हणजे किती होईल. बघा 37.1/2% म्हणजेच किती 3/8. म्हणजेच याचा अर्थ काय होते, जर संख्या 8 असेल तर त्याच्या 37.1/3 किती आहे 3 आहे. म्हणजे ही जी 900 आहे, हे जे 900 आहे हे कितीच्या बरोबर आहे 3च्या बरोबर आहे. तर पूर्ण संख्या किती आहे 8, तर आपल्याला 8 शोधायचं आहे. 8 किती होईल 3 3 9, आणि 8 3 24, म्हणजे पूर्ण जी संख्या आहे ती किती आहे 2400. आणि ह्या 2400चे किती टक्के काढायचे आहेत आपल्याला 62.1/2%. आणि हे किती होतात 5/8 होतात. म्हणजेच याच्या 5/8 आपल्याला काढायचे आहेत, तर 8 1 8, 8 3 24, आणि 3 5 15, म्हणजे ते किती होतील 1500 होतील. पुढील प्रश्न आहे जर P बरोबर 6Q असेल तर Q P पेक्षा किती टक्के कमी आहे. ओके बघा P बरोबर 6Q आहे. ठीक आहे, म्हणजेच P/Q बरोबर किती होईल 6/1. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, जर P 6 आहे तर Q 1 आहे. याचा अर्थ काय झाला, P 6 आहे तर Q 1 आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, Q हा P पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. तर बघा याच्यातला डिफरन्स किती आहे, याच्यातला डिफरन्स आहे 5च्या. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, Q हा 5 कमी आहे कोणापेक्षा P पेक्षा. तर P किती आहे 6, पर्सेंटेज काढायचे आहेत म्हणून गुणिला 100.
म्हणजेच हे झाले 500 भागीला 6 म्हणजेच किती होतील बघा, साइन 8 48 उरले 2 साइन 3 18 उरले 2 2.6 म्हणजेच 1.3 म्हणजेच 83.1/3% कमी आहे कोण, क्यू कोणापेक्षा, पी पेक्षा. पुढील प्रश्न आहे, एका संख्येच्या 25% 650च्या 18% पेक्षा 19ने कमी आहे, तर ती संख्या कोणती. बघा, एका संख्येचे 25% म्हणजे x पकडलं आणि हिचे 25% म्हणजे पकडून टाकू 25% म्हणजे 1/4 होता. ठीक आहे, हे काय आहेत, 600 किती आहेत म्हणत आहे, 650च्या 18% पेक्षा कितीने कमी आहेत, 19ने कमी आहेत. याच्यापेक्षा 19ने म्हणजे -19 केलं तर आपल्याला ते मिळेल. म्हणजे इथून जर भाग तोडत आहे मी तर शून्याला शून्य कटलं, त्याच्यानंतर 92 18 2 10 आणि 13 5 65 बरोबर आहे. 13 5 65 आणि 13 117 होतात, 13 117. त्यानंतर x/4 बरोबर किती होईल, 117 मधून किती गेलेत, 19 गेलेत, तर उरणार किती, उरणार कुठे 98 बरोबर, उरणार 98 म्हणजेच x बरोबर किती होणार 98 गुणिला 4 बरोबर आहे. म्हणजे हे किती झालेत 100 400 400 मधून 2 2 2 2 म्हणजे 4 म्हणजे 8 म्हणजे 8 मायनस झालेत म्हणजे 392 ती संख्या मिळेल. पुढील प्रश्न आहे, 395 रुपये ABC मध्ये अशा प्रकारे वाटले की बीला ए पेक्षा 25% जास्त तसेच सी पेक्षा 20% जास्त मिळत. म्हणजे हे जास्त कोणाला मिळत आहेत, बीला मिळत आहेत. ठीक आहे, तर एचा वाटा किती. 3 मित्र आहेत, कोण कोण आहेत, ए बी सी. ठीक आहे, आता काय होत आहे, ह्या बीला ए पेक्षा 25% जास्त मिळत आहेत. 25% किती म्हणजे बघा, 25% हे होतात 1/4 बरोबर आहे. म्हणजे ए जवळ 4 रुपये असतील तर याच्यापेक्षा 1 जास्त बीला मिळत आहे, तर याला मिळत असतील 5 रुपये. ठीक आहे, आणि सी पेक्षा 20% जास्त मिळत आहेत, 20% म्हणजेच किती 1/5 म्हणजे सी जवळ जर 5 असतील तर याच्यापेक्षा 1 जास्त बीला मिळत आहे, म्हणजे याला मिळत आहे 6. ठीक आहे, तिथून आता रेशो काढून टाकू आपण. बघा, इथं ब्लँक जागा आहे, ही याच्याने भरून टाका 5ने, ही याच्याने भरून टाका 6ने. म्हणजे हे किती झालेत बघा आता, तर झालेत हे साइन 24 6 5 30 आणि 5 5 25 बरोबर. म्हणजे ए जवळ 24 रुपये आहेत, बी जवळ 30 रुपये आहेत आणि सी जवळ 25 रुपये आहेत. हे त्यांचे गुणोत्तर निघले, रेशो निघला त्यांचा. आता काय म्हणत आहे, तर एचा वाटा किती. ओके, आता तिघांची मिळून किती रुपये आहेत 395 आणि हे तिघांची मिळून एकूण रुपये किती होत आहेत बघा, 4 5 9 त्यानंतर 4 आणि 3 7 बरोबर आहे. म्हणजे 79 रुपये. आणि हे 79 रुपये कितीचं बरोबर आहे, त्या पूर्ण किमतीच्या बरोबर आहे, जे त्यांना मिळालं. किंमत किती आहे ती 395 रुपये. 395. तर एचा वाटा किती, तर एच्या वाट्याला किती आले 24 रुपये किंवा 24 रेशो. तर बघा इथं 5चा रेशो तुटत आहे. ठीक आहे, तर 5चा रेशो तुटला म्हणजे 79 5 बरोबर आहे, 9 5 45 होतात. तर 79 5 395. तर एक्स बरोबर किती, तर एक्स बरोबर 24 5 120. म्हणजेच एच्या वाट्याला किती रुपये येतील, तर 120 रुपये येतील. पुढील प्रश्न आहे, 2 संख्या एका तिसऱ्या संख्यापेक्षा अनुक्रमे 30% आणि 37% कमी आहेत. ओके, ठीक आहे, 3 संख्या पकडू आपण, ए बी आणि सी. तर 2 संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा, आता तिसरी संख्या आपण पकडू 100%, तर तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 30% आणि 37% कमी आहे. तर पहिली संख्या याच्यापेक्षा 30% कमी म्हणजे ही 70% असेल आणि दुसरी आहे 37% कमी म्हणजे हे 63 असेल. इथपर्यंत समजलं. ठीक आहे, आता त्यानंतर काय म्हणत आहे, दुसरी संख्या पहिली संख्यापेक्षा किती टक्क्याने कमी आहे. तर ही दुसरी संख्या पहिल्या संख्यापेक्षा किती टक्क्याने कमी आहे, तर ही 7% कमी आहे. कोणापेक्षा, दुसऱ्या संख्येपेक्षा. म्हणजे 7/70 गुणिला 100. तर 0 से 0 गया और 7 से 7 गया म्हणजे किती 10% कमी आहे. पुढील प्रश्न आहे, 605 चॉकलेट काही मुलांमध्ये सारखे सारखे असे वाटले की प्रत्येक मुलाला मिळणाऱ्या चॉकलेटची संख्या
मुलाच्या संख्येच्या 20% आहे, तर प्रत्येक मुलाला किती चॉकलेट मिळालं? ठीक आहे, 605 चॉकलेट आहेत. आपण काही मुलांमध्ये वाटले, आपल्याला त्या संख्या नाही माहीत आहेत. पण काय म्हणत आहे, प्रत्येकाला जी चॉकलेट दिली ते किती दिली? जेवढे तिथं मुलं आहेत त्याच्या 20%. आता 20% म्हणजे किती होतात? 20% म्हणजे होतात 1/5. याचा अर्थ समजून घ्या की त्या वर्गात जर एकूण 5 मुलं असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला एक चॉकलेट गेली असेल. आता एकूण चॉकलेटीच्या संख्या कशी निघतील? एकूण वर्गातील मुलं आणि प्रत्येकाला किती किती चॉकलेट वाटल्या, बरोबर आहे. जसे 5 मुलं वर्गात आहेत आणि प्रत्येकाला 2-2 जर चॉकलेट देतो आपण, तर 5 गुणिले 2 करतो, प्रत्येक एकूण चॉकलेट निघतील 10. तर आपल्याला माहीत आहे की वर्गात आहेत 5 मुलं आणि प्रत्येकाला एक चॉकलेट देतो आपण, म्हणजेच 5x गुणिला जर 1x केलं तर आपल्याला एकूण चॉकलेटची संख्या मिळत आहे किती? 605. तर 5 एक किती होतात? 5 होतात आणि इकडे 5चा भाग तोडला तर किती आहे? 5 एक 5, 5 दुने 10 आणि 5 एक 5, म्हणजेच xचा वर्ग बरोबर किती निघला? 121. म्हणजेच x बरोबर किती निघले? 11. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती किती चॉकलेट गेले? तर प्रत्येकाच्या वाट्याला 11 चॉकलेट गेले. जर तिथं वर्गातील मुलांची एकूण संख्या जर विचारली असती तर वर्गात एकूण मुलं किती आहेत? 5. म्हणजे 11 गुणिला 5 म्हणजे 11×5 = 55. त्या वर्गात एकूण मुलांची संख्या असते. जर वर्गातील मुलांची संख्या विचारली असती तर आपल्याला चॉकलेटची संख्या विचारली आहे, प्रत्येक मुलाला किती जाणार? तर ते किती जाणार? प्रत्येकाला 11 चॉकलेट जाणार. पुढील प्रश्न आहे, एच्या मासिक वेतनाच्या 5% बीच्या मासिक वेतनाच्या 15%च्या बरोबर आहे आणि बीच्या मासिक वेतनाच्या 10% सीच्या मासिक वेतनाच्या 20%च्या बरोबर आहे. सीचे पगार 2000 असेल तर ABC चे एकूण मासिक पगार किती? ठीक आहे, बघा काय म्हणत आहे, एचे 5%, एचे 5% म्हणजे एचे 5% घेतले. हे कोणाचा बरोबर आहे? बीच्या किती आहेत बाबा? 15%च्या बरोबर. ओके, तर टक्क्याला टक्के असेच कॅन्सल झाले आहे, बरोबर आहे. म्हणजे A/, जर B करत आहे मी तर किती होईल? 15/5. म्हणजे 5 एक 5, 5 3 15. म्हणजे जर Bचा पगार 1 आहे तर Aचा पगार 3 आहे, बरोबर. हा रेशो झाला 3:1चा. त्यानंतर काय म्हणत आहे, बीचा पगार किंवा बीच्या पगाराची किती म्हणत आहे? 10% गुणिला 10%, बरोबर. सीच्या पगाराच्या किती आहे? 20%च्या बरोबर आहे. सीच्या पगाराच्या 20%च्या बरोबर आहे. टक्केले टक्के कॅन्सल, म्हणजे B/C बरोबर किती येईल? 20/10. म्हणजे हे झाले 2:1, 10 एक 10, 10 दुने 20. ओके, त्यानंतर बघा आपण तिघांचे पगाराचे रेशो काढू शकतो का? बघा A, B आणि C. आता बघा Aला B किती आहे? 3:1. Bला C किती आहे? 2:1. तर बघा ही जागा खाली आहे, याच्याने भरून टाकू, ही जागा याच्याने भरून टाकू, 2. म्हणजे आता किती होईल? 3 दुने 6, 2 एक 2 आणि 1 1 1. म्हणजे Aचा पगार 6 आहे, Bचा पगार 2 रेशोत आहे आणि Cचा पगार 1 रेशोत आहे. इथपर्यंत काम संपलं आपलं. आता काय म्हणत आहे, Cचा पगार दिला आहे, किती दिला आहे? 2000 रुपये. तर तिघांचा पगार, तर तिघांचा पगार म्हणजे ह्या तिघांची बेरीज होईल. म्हणजे हे किती झालेत? 6 2 8 1 9. तर 1 बरोबर किती आहे? 2000. तर 6 2 8 1 9. तर 9 बरोबर किती? तर 9 दुने 18, त्याच्यावर 3 शून्य, म्हणजे 18,000 रुपये हा तिघांचा मिळून पगार होईल. आता प्रत्येकाचा पगार विचारला असता तरी काढला असता. बघा 1 बरोबर 2000, तर 6 बरोबर 12,000 आणि 2 बरोबर 4,000, बरोबर. म्हणजे इथून प्रत्येकाचा पगार पण आपण सहज काढू शकतो. इथून आपण प्रत्येकाचा पगारही सहज काढू शकतो. आपल्याला तिघांचा एकूण पगार विचारला आहे म्हणून आपण तिघांचा एकूण पगार काढला, तो किती निघाला? 18,000 रुपये. पुढील प्रश्न आहे, एचे 2% हे बीच्या 5%च्या बरोबर आहेत, तर बी एच्या किती टक्के आहे? ठीक आहे, काय म्हणत आहे, एचे 2%, एचे 2% बीच्या 5%च्या बरोबर आहे. ओके, तर टक्क्याला टक्के खतम, म्हणजे A/B बरोबर किती येईल? 5/2. म्हणजे A जर 5 आहे तर B किती आहे? 2 आहे. तर काय म्हणत आहे, B Aच्या किती टक्के आहे? कोण? B किती आहे? 2. कोणाच्या? Aच्या A किती आहे? 5. किती टक्के आहे? म्हणून गुणिला 100. तर इथं भाग किती होतील? 20, बरोबर आहे. 20 × 5 = 100, म्हणजे किती होईल? 40%.
तर या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेजचे काही बेसिक उदाहरणं बघितले आहोत. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही नवीन उदाहरणं बघू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.